गोपाल कृष्ण भगवान की। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुता स्तुन्वन्ति दिव्ये स्तवे वेदे साङ्गपदः क्रमोपनिषदे गायन्ति यं सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। नेहमीच म्हणल्या जाणारा हा श्लोक आहे। या श्लोकाचा आशय जर आपल्याला समजला तर निश्चितच आपण कोणाची भक्ती करावी आणि कशी करावी हे या श्लोकातून लक्षात येईल। म्हणतात सर्वच जण हा श्लोक, श्लोकात सांगितले काय म्हणे, यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः। ब्रह्मा वरुण इंद्र रुद्र महादेव सगळेच यम म्हणजे ज्याला, स्तुन्वन्ति म्हणजे ज्यांची स्तुती करतात, दिव्य स्तवय दिव्य अशा स्तोत्राद्वारे स्तुतीद्वारे ज्याची स्तुती करतात, चांगल्या स्तोत्राच्या माध्यमातून ज्या परमेश्वराची स्तुती करतात। वेदै सांग पद क्रमोपनिषदय आणि वेद आणखीन सांग, सांग म्हणजे यथासांग म्हणजे अंगासह। वेदाचे अंग अभ्यासल्याशिवाय वेद कळत नाहीत। वेदाचे अंग किती आहेत? 6। शिक्षा कल्प व्याकरण छंद ज्योतिष निरुक्त असे 6 अंग आहेत। वेदे सांग पद क्रमोपनिषदय म्हणजे वेद आणि अंगासह वेद त्याचे अंग, त्याच क्रमाने उपनिषद गायन्ति यं सामगाः ज्याचं गायन करतात, सामवेद ज्याचं गायन करतो। ध्यानावस्थित तद्गतेन मनसा ध्यान अवस्थेमध्ये असलेले मनानं ज्याला पश्यन्ति म्हणजे पाहतात, यम योगिनः म्हणजे योगी लोक ज्याला ध्यान करून त्याची आठवण करतात। यस्य अंतः न विदु सुरा सुरगणा आणि ज्याचा अंत देवता समुदायाला आसुरांना कुणालाही कळालेला नाही। तस्मै देवाय नमः त्या देवाला नमस्कार असो। भगवान श्रीकृष्णाला नमन करीत असताना ज्या व्यासांनी असं म्हटलेलं आहे, म्हणजे जर आपण श्रीकृष्णाची भक्ती केली तर ते आपोआपच सगळ्यांना पुरून उरली। पण आपण एकेकाला जर केली तर हत्तीच्या दृष्टांताप्रमाणे तो पायालाच हत्ती म्हणतो, म्हणे हत्ती कसा तर म्हणे खांबासारखा, हत्ती कसा तर म्हणे झाडू सारखा, ज्याने शेपूट पाहिले, ज्यानं पाठ पाहिली म्हणे भिंतीसारखा, तसं त्या देवाला म्हणे महादेव आहे। तुम्हाला माहिती आहे ना, महादेवाचा भक्त भेटला होता देवाला, म्हणला होता मी महादेवाशिवाय नमस्कार करीत नाही। ते म्हणले अहो आम्हाला नमस्कार करा ना। नाही म्हणे मी महादेवाशिवाय करत नाही। बरं म्हणे महादेवाला ओळखता का म्हणे? हो म्हणे, पहा बरं म्हणे। तेव्हा ते आले महादेव, पाहिले नाही, हा आले, हे पटलं म्हणे।
जाऊन साष्टांग दंडच घातले. वर पाहतो तो स्वामी, अहो सगळ्या देवाचा देव आहे हा, परंतु कळत नाही जीवाला. नाही नाही, आपण तेच बरं आहे, आपलं तेच बरं आहे, आपलं हेच. अहो मुळात जर पाणी घातलं झाडाला तर सगळ्या झाडाला पाणी जाईल. नाही आता मी काय करतो, या फाट्याला आंब्याला येतात त्याच फाट्याला पाणी घालतो, वर जाऊन लागला फाटीवर पाणी शिपायला. ते पाणी पावन होईल का? पाणी बुडात घालावं लागतं, म्हणजे सगळ्याच देवांना पावते. म्हणून भक्ती करायची असेल तर फक्त एका भगवंत श्रीकृष्णाचीच करायची असते. तिथं जर पाणी घातलं भक्तीचं तर सगळ्याच देवांना मिळालं, पण एकेकाला जर घातलं तर ते बुडाला जात नाही पाणी. अशा प्रकारे व्यासांनी सुरुवातीच्या प्रास्ताविकात म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये वारंवार वारंवार इतिहासासाठी जागृत राहिलं पाहिजे. पूर्वजांचा आपला जो साहित्य निर्मितीचा काळ होता 14व्या 15व्या 16व्या शतकापर्यंत, पण नंतर मात्र आपल्यावर येणाऱ्या धाडी आणि आपला होणारा छळ, पेशव्यांचा काळ, मुस्लिमांचा काळ, दोन्ही काळामध्ये आपला खूप छळ झाला. त्यामुळं आपल्याला बऱ्याच वेळेला काही बदल करावे लागले आपल्या कपड्यामध्ये किंवा काही याच्यामध्ये, नाही का. त्याच वेळेस आपण काही आरती म्हणावं की नाही म्हणावं, स्वामीने गीत विखो म्हणलं, मग गायन करायचं नाही, मग आरतीच म्हणायची नाही, मग आता करायची नाही. आणि म्हणून आपल्यामधले कवी लोक सुद्धा कोणीही आरत्या वगैरे करणं बंद केलं. म्हणजे पूर्वीच्या पूर्वजांनी केल्या त्याच खऱ्या, जसं माईमट्टांनी 7 पद केले, नाही का, पण नंतर मात्र बंद झाल्या. मग पुढं जेव्हा आपण लोकांमध्ये मिसळायला लागलो त्यावेळेस आपल्याला मग आरत्याची गरज पडू लागली. मग आपण याची आरती घे, त्याची आरती घे, श्रीकृष्णाची पाऊ घ्यायला लागलो. त्यामध्ये झालं काय, अन्य लोकांच्या आरत्या घेतल्यामुळं भेसळ, ते सगळे देव एकच, श्रीकृष्णाला विष्णूच, दत्तात्रेयाला विष्णूच, सगळ्याला विष्णूच म्हणायला लागले. आता श्रीकृष्णाला विष्णू म्हणणं गीतेमध्ये येते, कारण का की संजयाला विष्णू प्रतीती होती आणि त्यामुळं ते ठीक आहे, परंतु दत्तात्रय प्रभूंना विष्णू म्हणणं, नाही का, अशा काही घटना घडत गेल्या. मग गरुडावर बैसवून ही आरती आपल्यामध्ये लोकांची आलेली, पण गरुडावर कोण बसतो? विष्णूचं वाहन, ती विष्णूची आरती आहे. आपल्या साध्या भोळ्या लोकांना कळालं नाही, त्यांनी आपली ती आरती घेऊन टाकली. मग आता वरचेवर कळायला लागल्यावर आपण ती आरती काढून टाकली. तसंच आपल्यामध्ये जेवणाचं आमंत्रण देण्यासाठी आपण देवाला विडा देत असतो. कशाचं? जेवणाचं आमंत्रण देण्यासाठी. मग विड्याची आरती म्हणून आपण रुक्मिणी आर्जव म्हणायला लागलो. रुक्मिणी आर्जव हा विडा जेवणानंतरचा आहे, उलट आहे. म्हणजे जेवणानंतरचा विडा आहे. आधी आरती आपली विड्याची म्हणजे आमंत्रणाची असते, म्हणून आपण अगोदर विड्याची आरती म्हणतो आणि नंतर जेवणाची आरती म्हणत असतो. तर आपण तीच आरती घेतली विड्याची, कारण काय आहे? श्रीकृष्णाचं आहे म्हणून. पण त्यात काय सांगितलंय का कोणाकडे लक्ष नाही. त्याच्यामध्ये सांगितलं द्वैत टाकिले निसू, आपण द्वैतवादी आहोत आणि द्वैताचं खंडन केलं, सगळं अद्वैतच आहे म्हणून त्याने सांगून टाकलं. म्हणजे आपण आपल्या हाताने आम्ही अद्वैतवादी आहोत असं सिद्ध व्हायला आलं लक्षात. कारण अन्याच्या आरत्या घेतल्यामुळं, म्हणून दामोदर कवीने विड्याची आरती आपली स्वतंत्र केली आणि ती आरती बहिष्कृत करून टाकली. पण आता मला इथं ऐकायला मिळाली. तर आपल्या इथं तरी आपल्या मंदिरात आपण काटेकोरपणे पाळलं पाहिजे की ज्या ज्या गोष्टीमुळे आपलं असं होत आहे, नाही का, त्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. जिथे विकल्पाचं आपल्यामध्ये शिरकाव होतो, जिथे आपण नको त्या गोष्टी सहेतुक क्रिया करायला लागतो, त्या गोष्टी टाळल्या पाहिजे. तर आपला इथं प्रवचन करण्याचा, पोथी लावण्याचा फायदा, काहीतरी आपण शिकलो. नाही तर पूर्वज मागचे आले तसेच चालले आताही. आज मला विशेष वाटलं ही आरती ऐकण्यात आल्यावर. कुठे आरती म्हणत नाहीत, बंद केली ती आरती, पण आज इथं आरती म्हणल्या गेली विड्याची आरती. वाईट वाटलं
इथं आणखीन इतके जण वक्ते, इतके जण अधिकरण येऊन गेले, तरीपर्यंत ती आरती आज म्हणल्या गेली का आपल्या हाताने आपण आपलं मुंडकं मोडून टाकलं. द्वैत टाकिले निसू. अहो आम्ही द्वैतवादी आहोत, आम्ही अद्वैत टाकतो खुडून. आलं लक्षात? तर असं होऊ नये, विचारलं पाहिजे त्याच्या मागचं कारण, आणि मग आपण आपल्यात होईल तेवढा. आता एकदम तर काय बदल होत नसतो, काही परंपरा पडलेल्या असतात, तर हळूहळू त्यात बदल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आलं लक्षात?